पिंपरी चिंचवड हे शहर राजकीयदृष्ट्या संवेदनशील, मात्र इथल्या राजकारणावर पुरुषीवर चष्मा दिसून येतो। अशा स्थितीतही काही महिला ह्या त्यांच्या राजकीय पक्षांच्या चेहरा बनल्यात। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 1992 पासून कार्यरत असलेल्या मंगला कदम शिवसेनेचा चेहरा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुलभा उबाळे, भाजपच्या नेत्या सीमा सावळे यांनी इथल्या राजकारणावर एक छाप पाडली आहे। मात्र महिला म्हणून राजकारणात काही त्रास होतो असे या महिला नेत्या अजिबात मानत नाही। उलट ही एक संधीच असल्याचं त्यांना वाटतं। तुमच्या घरातला वसावारसा आहे, त्याला तुम्ही त्यांना उभं केलं असेल राजकारणामध्ये, पण त्यांना काम करण्याचं स्वातंत्र्यही दिलं पाहिजे। आणि हे स्वातंत्र्य ज्या घरामधनं मिळतं तिथे नक्कीच सक्षम रीतीने ती स्त्री काम करते। आपल्या इथे चिकार सर्व पक्षामध्ये महिला आहेत की ज्या स्वतः स्वतंत्ररित्या काम करतात आणि त्या चांगल्या पद्धतीने काम करतात। सगळ्या बाबतीमध्ये महिला पद भूषवतात, परंतु ज्या प्रमाणामध्ये महिलांसाठी काम व्हायला पाहिजे होतं ते झालेलं नाही। आणि सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्ही कायम जनतेसाठी रस्त्यावरती उतरण्याचं काम केलेलं आहे। आणि शिवसेना महिला आघाडीची बांधणीच अशी आहे की आज मुंबईपासून बघितलं, संपूर्ण महाराष्ट्रात बघितलं तर शिवसेनेमध्ये जेवढ्या महिला सक्षमपणे काम करतात तेवढ्या इतर कुठल्याही पक्षामध्ये काम करताना दिसत नाहीत। माझी घरची कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नाही किंवा माझ्या पाठीमागे कोण राजकीय नेताही नाही, पण मी सेल्फ मेड कार्यकर्ता म्हणून ज्यावेळेस काम करायला सुरुवात केली तर या राजकारणातल्या आरक्षणाचा मला महिला म्हणून खूप फायदा झालेला आहे। आणि तो फायदा असा म्हणता येईल की फायदा तर झालाच, पण त्याचबरोबर स्वतःचा ठसा उमटवण्याची मला स्वप्रेरणा मिळाली। राजकारणात आजही पुरुषी मक्तेदारी दिसून येते। पिंपरी चिंचवड सारख्या प्रगतिशील शहरातही बोटावर मोजता येतील एवढ्याच महिला दिसत असल्या तरी ग्रामीण भागात तर विचारच न केलेला बरा। मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना 50% आरक्षण आहे, त्यामुळे आता महिलांची संख्या निश्चितच वाढणार आहे। निवडून आलेल्या महिलांनाही केवळ नामधारी न राहता खरोखर राजकारणावर ठसा उमटवणं आवश्यक आहे। कैलासपुरीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।